प्राणघातक हल्ला प्रकरणी एकाच जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला। वळसंग पोलीस ठाण्याअंतर्गत भारतीय दंडविधान कलम 307, 324, 323, 427, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे यातील आरोपी संजय उर्फ पिंटू दत्तात्रय जाधव आणि इतरांविरुद्ध 23 मे 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात यातील फिर्यादी देविदास जाधव यांची राजू बलभीम जाधव यांच्या विरुद्ध पूर्वीच्या भांडणावरून तसेच दिनांक 20 मे 2024 रोजी रात्री 9:30च्या सुमारास यातील फिर्यादी हे भावाच्या घरी जेवण करून परत येत असताना आरोपी राजू जाधव हा फिर्यादीच्या गाडीसमोर येऊन त्यास थांबवले असता आरोपी पिंटू उर्फ संजय दत्तात्रय जाधव यांनी कुऱ्हाडीने फिर्यादीवर वार केला। तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सळी, तलवार आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच शिवीगाळ आणि दमदाटी करून गंभीर जखमी केले। आरोपी राजू जाधव यांच्यावर फिर्यादीने दाखल केलेल्या बलात्काराचा गुन्हा त्याचा राग मनात धरून आरोपी राजू जाधव हा त्या गुन्ह्यामध्ये 3 वर्ष शिक्षा भोगून आला असल्याने तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला। हल्ल्यानंतर फिर्यादीला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले होते। आरोपीने आपला अटकपूर्व जामीन मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कधी राऊटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमनी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।